मध्ये कल्पेश आणि धामोते संघ आणि त्यांच्या विरोधात 4 हात करत असताना अंतरट 4 चेंडू जिंकण्यासाठी आता 11 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे. रुपेश की कल्पेश, इथे चांगला चेंडू इट्स आउट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल कल्पेशला. पंचांच्या भूमिकेत हरेश कराळे, एक चांगला निर्णय. आणि आता मात्र 3 चेंडू 11 धावांची गरज. मी मागाशीच उल्लेख केला की सामना अजून संपलेला नाहीये. जरी या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला असला तरी मात्र माघारी पाठवले फलंदाज कल्पेशला, गोलंदाज रुपेशने. याच दरम्यान शेलोगावतील एक ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू ज्याने त्यांच्या काळामध्ये भरपूर सारा क्रिकेट गाजवलाय, ते आपल्या सर्वांचे लाडके, कालच त्यांचा वाढदिवस होता. गुरुदादा मस्ते यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित कोथिवले आयोजित ही स्पर्धा आहे, जय हनुमान चषक. आणि या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हा, आपलं स्वागत आहे. 3-11चं समीकरण. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. धामोते की अंतरट की धामोते. भन्नाट फॉर्म मध्ये असलेल्या धामोते संघाला सहजासहजी हरवणं सोपं नाहीये. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय, परंतु ह्यावेळी फसवलंय. चांगला झेल टिपलाय. कदाचित जर आता ह्यावेळी कल्पेश असता षटकार पाहायला मिळाला असता, परंतु तो अगोदरच्या चेंडूवर आउट झालाय. 2 बॉल आणि 11 धावांची गरज. 2-11चं समीकरण. क्रिकेट हा असा खेळ आहे की तिथे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं चुकीचं आहे. बऱ्याचशा मॅचेस आपण पाहतो की 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाही. आणि बऱ्याच वेळी ज्यावेळी एका चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे असतात त्यावेळी त्या धावा आपण होताना बघतो. आता 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 2 षटकार आणि एखादी गोलंदाजाची चूक, इथे विजय होऊ शकतो काव्य 11 धामोते संघ. तो चमत्कार पाहायला मिळेल का? नवीन बॅटर गेला ॲट नंबर 6 विशाल, एक युवा खेळाडू आहे काव्य 11 धामोते संघाचा. पियुष नक्कीच पियुष गेला. 2 बॉल 11. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं आणि विकेट हॅट्रिक केली होते गोलंदाज रुपेशने. जबरदस्त बॉलिंग, वेगळी ऍक्शन आहे आणि तशीच धारदार गोलंदाजी आहे. ऍक्शन विथ एक चांगला टप्पा, ज्याने चांगले चेंडू